थेट जाऊया, नवनाथ बन बोलतायत। जिलेबी नासवण्याचं काम या देशातील जनतेनं बिहारच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलेलं आहे। त्यामुळे तर तुमची जिलेबी कुठेही यशस्वी होत नाही। त्यामुळे अशा पद्धतीची भाषा वापरू नका। आमच्या काळामध्ये पुण्याला पुण्यनगरी म्हणून ओळखलं जायचं, मात्र फडणवीस सरकारमध्ये आता कोयता नगरी म्हणून पुण्याची ओळख केली अशी टीका ते तुमच्या करतात। खरं तर पुण्याची बदनामी करण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ यांनी करू नये। पुणे ही पुण्यनगरी होती, आहे आणि राहणार आहे। देवेंद्रजी फडणवीस हे सक्षम गृहमंत्री आहेत। अशा पद्धतीनं पुण्याला जो कोणी बदनामी करेल, पुण्यामध्ये ज्या काही गँग आहेत त्या संपवण्याचं काम देवाभाऊ आणि गृह खातं निश्चितपणे करतंय। याआधी देखील अशा पद्धतीनं कोयता गँगवर कारवाई करण्याचं काम देवेंद्रजींनी केलेलं आहे। परंतु हर्षवर्धन सपकाळ जाणीवपूर्वक पुण्याची बदनामी करतायत। का करतायत तर पुण्यामध्ये काँग्रेसचा एकही आमदार आणि खासदार निवडून आला नाही। त्यामुळे पुणे नगरीची बदनामी करण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्फत सुरू आहे। पुणेकर हे यशस्वी होऊ देणार नाहीत। अक्कलकोटमधील काँग्रेसचे जे नगर परिषदेचे नगरसेवकाचे उमेदवार आहेत ते सहलीवर गेलेले आहेत। ते तालुकाध्यक्ष आरोप करतात की भाजपकडून सत्ताधारी पक्षाकडून एकंदरीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अशा प्रकारे दबाव आणून उमेदवारांना बाहेर पाठवलं जातं। भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा नेत्यांना कुणावरही दबाव आणण्याची गरज नाही, कारण जनतेचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत। त्यामुळं कुणाला आमिष दाखवणं, कुणाला कुठे घेऊन जाणं हे भारतीय जनता पार्टीची परंपरा नाही। जनतेचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत। काँग्रेसनं किंवा इतर पक्षांनी असे आरोप करण्याच्या ऐवजी आपल्या पक्षामध्ये काय सुरू आहे याचा विचार करावा। उरण नगर परिषदेमध्ये भाजपकडनं उर्दू भाषेमध्ये प्रचार पत्रक जी आहेत ती वाटली जातात। यावरून तर रईस शेख असतील, वारिस पठाण असतील, हे आरोप आता भाजपवरती आरोप करताना पाहायला मिळतात की ज्या मुस्लिम लोकांना दुय्यम दर्जाची वागणूक भाजपकडनं दिली जाते, आता त्याच मुस्लिम मतांकरता हे अशा पद्धतीने प्रचार करणे योग्य आहे का, अशा पद्धतीचा सवाल उपस्थित करतात। ज्यांनी स्वतः सरकार असताना मराठी भवनाची जागा काढून उर्दू भवन बांधण्यासाठी पुढाकार केला, ज्यांनी स्वतः वंदनीय बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब ठाकरे असं म्हणणं संबोधित केलं, ज्यांनी स्वतः पसायदान स्पर्धाच्या ऐवजी आजानची स्पर्धा सुरू केली होती, अशांना भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्याचा अधिकार नाही। आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही, परंतु फक्त मतांसाठी एकाच धर्मांचं लांगुल चालन करायचं आणि हिंदूंना बदनाम करायचं, हिंदूंचा द्वेष करायचा। जो कोणी या देशामध्ये हिंदूंचा द्वेष करत असेल आणि मतांसाठी अल्पसंख्याक लोकांचं लांगुल चालन करत असेल त्याला आमचा विरोध आहे। ज्यांनी स्वतः मराठी भवन नाकारून उर्दू भवन बांधलं होतं, ज्यांनी स्वतः उर्दूमध्ये कॅलेंडर काढले होते, ज्यांनी स्वतः कॅलेंडरमध्ये जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केला होता, ज्यांनी स्वतः अशा पद्धतीचं एका विशिष्ट धर्माचं लांगुलचारण केलं होतं, आजान स्पर्धा आणि नमाज पठण स्पर्धा तुम्ही भरवल्या होत्या, तुम्हाला या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार नाही। नाराज झालं आहे असं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।